पूजा खेडकर नावाच्या IAS महिला अधिकारी सध्या वादात आहेत। कोण आहेत त्या महिला आणि वादात का सापडल्यात पाहूया। नाकाहून मोती जड झाला किंवा पदाची मगरुरी चढली की काय होतं ते सध्या महाराष्ट्र पूजा खेडकरच्या प्रकरणानं अनुभवतोय। जे जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी साऱ्या जिल्ह्याचा कारभार हाकतात त्यांनाच प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकरनं 15 दिवसातच नाकी 9 आणले। या महिलेचे नेमणुकीनंतरचे प्रतापच नव्हे तर नेमणूकही वादात आहे। सारं प्रकरण तपशीलवार बघूयात। IAS झाल्यानंतर पोस्टिंग मिळण्याआधी 2 वर्ष प्रशिक्षण काळ असतो। प्रशासकीय कामकाजाच्या अनुभवासाठी हे प्रशिक्षण दिलं जातं। या काळात विविध जिल्हाधिकारी वा तत्सम अधिकारी कसं काम करतात हे शिकावं लागतं। त्या अनुभवानंतरच सरकारतर्फे पुढची स्वतंत्र पोस्टिंग मिळते। त्यानुसार प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या। लोकसभा निकालाच्या 1 दिवस आधी म्हणजेच 3 जूनला त्यांना रुजू करण्यात आलं। नियुक्ती झाल्याच पूजा खेडकरांच्या नियमबाह्य मागण्या आणि शाही थाट सुरू झाला। सर्वात आधी नियमबाह्यपणे आपल्या खासगी ऑडी कारवर सरकारी लाल दिवा लावून भारत सरकारचं स्टिकर चिकटवून त्या जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ लागल्या। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुख्य जिल्हाधिकाऱ्यांची सियाट, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची इटिओसला प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकरची ऑडी कार फिकं पाडत होती। लाल निळ्या दिव्यासहित ऑडी घेऊन येणारा कोणता बडा अधिकारी रुजू झालाय, इथूनच कलेक्टर ऑफिसात पूजा खेडकरच्या नावाची चर्चा सुरू झाली। यानंतरच्या काही दिवसातच पूजा खेडकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सरकारी वाहन, सरकारी निवासस्थान, स्वतःचं सरकारी दालन आणि शिपायाची मागणी केली। प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला असं काहीही देता येत नाही। त्यांनी सिनियर अधिकाऱ्याच्या दालनात बसूनच शिकणं अपेक्षित होतं। तरी सुद्धा खेडकरांना स्वतंत्र दालन दिलं गेलं, मात्र त्याला अटॅच बाथरूम नाही म्हणून खेडेकरांनी ते नाकारलं। यानंतर बाथरूम अटॅच असलेलं एक VIP निवासस्थान देण्यात आलं, पण तिथली पूर्ण इलेक्ट्रिक फिटिंग बदलून नव्यानं फिटिंग करून द्या म्हणून खेडेकरांनी मागणी केली। नंतर मुख्य जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाशेजारी आपला कक्ष करा म्हणून पूजा खेडेकरांनी मागणी केली। या काळात पुण्याचे जिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी 2 दिवसांसाठी मुंबईत मंत्रालयात आले आणि तिकडे प्रशिक्षणार्थी पूजा खेडेकरनं परवानगी विनाच अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरेंच्याच अँटी चेंबरमधलं साहित्य, सोफा, टेबल, खुर्च्या सर्व काही कर्मचाऱ्यांकडून बाहेर काढून घेतलं आणि स्वतःच्या नावाची पाटीही लावली गेली। लेटर हेड, व्हिजिटिंग कार्ड, पेपरवेट, राष्ट्रध्वज, राजमुद्रा, इंटरकॉम उपलब्ध करण्याचे आदेश स्वतः पूजा खेडकर मॅडमनंच काढले। जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर ही केबिन रिकामी करण्यात आलेली आहे, कारण प्रोबेशनरी पिरियड असताना अशा पद्धतीने नियमानुसार केबिन ही देता येत नाही आहे। मात्र असं असताना सुद्धा पूजा खेडकर यांनी मात्र या केबिनवरती ताबा मारला होता। पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्यांची तक्रार केल्यानंतर पूजा खेडकर मॅडमची बदली आता वाशिमला केली गेली आहे। पूजा खेडकर नगरच्या पाथर्डीतल्या राहणाऱ्या असून माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकरांच्या त्या कन्या आहेत। नगर लोकसभेतून दिलीप खेडकरांनी नुकतीच वंचितच्या तिकिटावर लोकसभाही लढवली होती। आई मनोरमा खेडकर लोकनियुक्त सरपंच आहेत। त्यांचे आजोबा जगन्नाथराव बुधवंत देखील IAS अधिकारी होते। पुण्यातल्या प्रकरणात निवृत्त अधिकारी आणि पूजा मॅडमच्या वडिलांनीही हस्तक्षेप केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे। हे झाले पूजा खेडकरांच्या नियुक्तीनंतरचे वाद। नियुक्तीवेळी झालेल्या वादावर सुद्धा नजर टाकूया। UPSC देताना खेडेकरांनी त्यांना अंशतः अंधत्व असल्याचं सर्टिफिकेट दिलं, मात्र नंतर वैद्यकीय चाचण्यांच्या वेळी विविध कारणं देत पूजा खेडेकर 6 वेळा गैरहजर राहिल्या। वैद्यकीय चौकशीत MRI करण्याचेही प्रयत्न झाले, पण पूजा खेडेकरांनी त्यालाही नकार दिला। नंतर त्यांनी स्वतःच एक MIR सेंटरमधून UPSCला रिपोर्ट सादर केले। त्यावर UPSCनं हरकत घेतल्यानंतर त्यांच्या निवडीला आव्हान दिलं गेलं। माहितीनुसार कॅटनं खेडकरांच्या विरोधात निकाल दिला, मात्र नंतर पुन्हा सर्टिफिकेट ग्राह्य धरून खेडेकरांची नियुक्ती वैध कशी ठरवली गेली, यामागे राजकीय हस्तक्षेप होता का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत।
तुमची सगळी हिस्ट्री पाहिलं तर तुम्ही खोट्या आरक्षणाचा किंवा खोटे सर्टिफिकेट देऊन तुम्ही IAS झालात. म्हणजे हे पूर्ण UPSCच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. आणि आम्ही सर्व विद्यार्थी मागणी करतो की ह्या सर्व गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. तुम्ही IAS कशा झालात, याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होता का? आणि आतापर्यंत आम्ही ऐकलं होतं की हे MPSCचे सरळ सेवा भरतीचे पेपर फुटतात, परंतु आता ह्याच्यामध्ये पण UPSCमध्ये पण IPS पदांमध्ये पण गैरव्यवहार होतोय का, हे देखील पाहणं, हे देशासमोर येणं गरजेचं आहे. आणि हा विषय संसदेमध्ये गेला पाहिजे. हा काही पूर्ण फक्त महाराष्ट्राचा किंवा एका पुणे जिल्हाधिकाऱ्याचा विषय नाही. हा देशाच्या संसदेचा आणि संपूर्ण देशामधील जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांचा आणि इथल्या प्रशासनाचा, संपूर्ण देशाच्या प्रशासनाचा विषय आणि हे सत्य समोर आलं पाहिजे. विद्यार्थी म्हणून आता त्यांची निवड जी आहे ती खरंच म्हणजे अभ्यास करून झाली का राजकीय हस्तक्षेपामुळे झाली, हा एक प्रश्न आहे. जे खोटं सर्टिफिकेट जे अपंगाचं घेतले आहे त्याच्याबद्दल चौकशी झाली पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये केव येते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होणारी एक गुणवंत विद्यार्थिनी जर प्रोबेशन कालावधीमध्ये खाजगी वाहनाला तिच्या दिवा मागते किंवा पाठी मागते किंवा दुसऱ्याच्या केबिनवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतं, हे बालिशपणाचं लक्षण वाटतं. मला समाज एक चांगल्या दृष्टिकोनातून बघतोय. तुमच्या या चुकीच्या पद्धतीने या चुकीच्या वागण्यामुळे एक समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल. तर शासन झोपलं आहे का? शासन असताना पण अशी हिंमत एका IAS ऑफिसरांची होत असेल, ही दुर्दैवी आहे. नाही, त्याच्यावर चौकशी होईल आणि चौकशीमध्ये जर त्यांनी अधिकाराचा गैरवापर केला असेल तर कारवाई होईल. नाही, त्यांच्या या सगळ्या गैरकृत्यांनी जे काही चुकीचा मार्ग अवलंबला आहे, सरकारी अधिकारी आहात आपण, प्रोबेशन आहोत आपण, त्यांनी कसं वागायला पाहिजे, त्यांच्या केलेल्या या सगळ्या गैरकृत्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.